गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यू विथ द स्ट्रेट लाईन्स. स्ट्रेट लाईन मध्ये बेटा आपले सम चालू होते. ठीक आहे. आता पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्ममध्ये सम दिसेल. पहिले थोडं प्लीज कॉपी करून घ्यायचं आहे. इमेजच्या फॉर्ममध्ये सम दिसेल, कॉपी करून घ्यायचं. ओके. काय म्हणतोय बेटा सम ते बघा. काय म्हणतोय, फाइंड द इक्वेशन ऑफ अ लाईन. इक्वेशन ऑफ अ लाईन काढायची आहे. इक्वेशन ऑफ लाईन काढायची आहे. ठीक आहे. कधी कधी पासिंग थ्रू द पॉइंट. पॉइंट दिलेला आहे. पॉइंट कुठला बेटा 4,5 अँड परपेंडिक्युलर टू द लाईन. अँड परपेंडिक्युलर टू द लाईन कुठला बेटा 7x - 5y इज इक्वल टू 420. 7x - 5y इज इक्वल टू 420. आतापर्यंत मागच्या सम्समध्ये काय झालं बेटा, हा जो पॉइंट होता ना पॉइंट, तो आपल्याला दोन इक्वेशन दिल्या होत्या, त्याच्या इंटरसेक्शनवरून आपण तो पॉइंट काढायचो. काय करायचं, आज तगायत किंवा मागच्या सम्समध्ये आपण काय केलं, हा पॉइंट कसा काढायचा बेटा, दोघांचं इंटरसेक्शन व्हायचं. मग आपण त्या इक्वेशनला सॉल्व्ह करायचो, मग ते पॉइंट आपल्याला भेटायचे. इथं बेटा गणित आता सोपं झालंय. सोपं कसं, पॉइंट मीच देऊन दिलाय. पॉइंट तुला मी देऊन दिलेला आहे. म्हणजे सपोज छोटीशी जर मला फिगर काढायची झाली तर हा पॉइंट इथं आला. पॉइंट किती बेटा 4,5. ठीक आहे. आणि परपेंडिक्युलर टू द लाईन, ही लाईन आहे. त्या कुठल्या लाईनला बेटा 7x - 5y इज इक्वल टू 420. ह्या लाईनीला काय तो परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. मग मला पॉइंट तर भेटून गेलाय. पॉइंट भेटून गेलाय. मला महत्वाचं काय बेटा, स्लोप काढायचा आहे. बाय युझिंग कुठला फॉर्म बेटा, मग स्लोप पॉइंट फॉर्म. बाय युझिंग स्लोप पॉइंट फॉर्म. मग मला स्लोप काढायचा आहे. मला पॉइंट ऑलरेडी आहे. ठीक आहे. मग जे आहे आधी आपण ते लिहून घेऊ. पॉइंट मला दिलेला आहे. पॉइंट किती बेटा 4,5. म्हणजेच माझ्याकडे x1, y1 ची किंमत आहे. अँड परपेंडिक्युलर टू द लाईन. परपेंडिक्युलर टू लाईन कुठल्या लाईनीला परपेंडिक्युलर बेटा 7x - 5y इज इक्वल टू 420. मग आधी याला सोडव. आधी याला ना बेटा y इज इक्वल टू mx + c ह्या फॉर्म मध्ये ऍडजस्ट करायचं. मागच्या सम्स मध्ये केलेलं आहे. मग m भेटेल. m भेटल्याच्या नंतर ऍक्च्युअल स्लोप काढायचा. म्हणजे स्लोप भेटेल. m म्हणजे स्लोप असतो. मग तुला ऍक्च्युअल स्लोपच्या काढायचा लागतो. ठीक आहे. मग इथे हा मायनस आहे, तिकडे गेला होती प्लस 7x विच इज इक्वल टू 420 + 5y. ओके. हा प्लस इकडे आला होती मायनस 7x - 420 इज इक्वल टू किती आलं बेटा 5y. म्हणजेच 5y इज इक्वल टू 7x - 420. हा मल्टिप्लाय इकडे गेला डिवाइड. y इज इक्वल टू 7x - 420 त्याला डिवायडेड बाय 5. मग y इज इक्वल टू किती 7x/5 - 420/5. ओके. मग आता ह्या इक्वेशनला कम्पेअर करायचं. कोणासोबत, कम्पेअर अबव इक्वेशन. कोणासोबत कम्पेअर होईल बेटा, कम्पेअर अबव इक्वेशन. कोणासोबत, y इज इक्वल टू mx + c सोबत. मग m ची किंमत भेटून गेली. जर मी या दोघांना कम्पेअर केलं तर m ची किंमत मला किती भेटेल बेटा 7/5. बट द लाईन इज परपेंडिक्युलर. बट द लाईन इज परपेंडिक्युलर. आतापर्यंत मागच्या दोन सम्स मध्ये पॅरलल होतं बेटा. एक गणित होमवर्कला पण दिलं होतं. पॅरलल असेल तर स्लोप काही चेंज होत नाही. परपेंडिक्युलर असेल तर उलट करायचं. प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस, म्हणजे ऑपोजिट साईन द्यायचं. ठीक आहे. बट द लाईन इज परपेंडिक्युलर. देअरफॉर ऍक्च्युअल स्लोप. देअरफॉर ऍक्च्युअल स्लोप इज इक्वल टू किती बेटा, मायनस आलं 5/7. याला चौकोनी करून टाकतो. ऍक्च्युअल स्लोप महत्वाचा आणि इथे पॉइंट मला महत्वाचे. पॉइंट भेटलाय बेटा. पॉइंट भेटला, स्लोप भेटला. मग आता काय, बाय युझिंग कुठला फॉर्म बेटा, स्लोप पॉइंट फॉर्म. बाय युझिंग स्लोप पॉइंट फॉर्म. बाय युझिंग स्लोप पॉइंट फॉर्म कुठला, y - y1 इज इक्वल टू m इंटू द ब्रॅकेट x - x1. पण इथे m म्हणजे ऍक्च्युअल स्लोप आहे, लक्षात ठेवा. m म्हणजे कुठला स्लोप बेटा, ऍक्च्युअल स्लोप. मग y - y1, y1 ची किंमत किती बेटा 5 इज इक्वल टू m ची किंमत -5/7 इंटू द ब्रॅकेट x - x1. x1 ची किंमत किती बेटा 4. ठीक आहे. हा डिवाइड इकडे आलं मल्टिप्लाय. 7 ब्रॅकेटच्या आतमध्ये y - 5 इज इक्वल टू -5 ब्रॅकेटच्या आतमध्ये x - 4. आता हा 7 याला मल्टिप्लाय, हा 7 याला पण मल्टिप्लाय, 5 याला मल्टिप्लाय, 5 याला पण मल्टिप्लाय. किती आले इथे 7y - 35 विच इज इक्वल टू -5x मायनस प्लस किती बेटा 20. बरं, लिहिताना पहिले x ची टर्म, मग y ची टर्म, मग कॉन्स्टंट.
आता इथे एक्सला निगेटिव्ह चिन्ह आहे, मग त्याला पॉझिटिव्ह करा. कसं काय होईल बेटा, तो जो -5x आहे तो इकडे आला, मग 7y -35 होतं, इथे +3x झालं, सॉरी +5x झालं. ठीक आहे, +5x झालं, हा मायनस इकडे आलं होती, सॉरी हा प्लस इकडे आलं होती, -20 इज इक्वल टू 0. मग लिहिताना पहिले x ची टर्म म्हणजे 7x आलं, मग y ची टर्म +7y आलं. ठीक आहे, -35 -20 इज इक्वल टू 0, म्हणजेच 5x + 7y मायनस किती बेटा 65 इज इक्वल टू 0. -65 इज इक्वल टू 0. दिस इज योर फायनल आन्सर. दिस विल बी योर फायनल आन्सर. 5x + 7y - 65 इज इक्वल टू 0 बेटा. ठीक आहे, चलो व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. ओके, कळालं बेटा सम. चलो अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं सम बेटा, पुढचं सम घेण्याच्या आधी, पुढचं सम घेण्याच्या आधी काही कन्सेप्ट आहे. ठीक आहे, एकच कन्सेप्ट आहे छोटासा, तो सांगायचा आहे. ठीक आहे, कधी कधी आम्ही तुम्हाला पॉइंट एका वेगळ्या पद्धतीने काढायला लावतो. ती पद्धत म्हणजे आहे बेटा मिड पॉइंट फॉर्म्युला. ती पद्धत म्हणजे कुठली आहे, मिड पॉइंट फॉर्म्युला. ती पद्धत म्हणजे कुठली आहे बेटा, मिड पॉइंट फॉर्म्युला. मिड पॉइंट फॉर्म्युला कसा असतो, काय असतो ते समजून घ्या. सपोज एखादी एक लाईन आहे, ठीक आहे, इथे एक पॉइंट आहे, त्या पॉइंटला नाव देतो x1 आणि y1. ठीक आहे, इथं अजून एक पॉइंट आहे x2 आणि y2. ठीक आहे, इथं माझं त्याचा सेंटर आहे, तो काय असेल बेटा मिड पॉइंट. त्याला काय म्हणतो आपण, मिड पॉइंट. हा जो मिड पॉइंट मला माहिती नसेल आणि तो मला काढायचा आहे, हा जो मिड पॉइंट मला माहिती नसेल तो काढायचा आहे. कसा काढता येतो बेटा माहिती आहे का, x1 + x2 अपॉन 2 घ्यायचा, म्हणजे दोघं x ची बेरीज त्याला भागिले 2. तसंच y ची किंमत काढायची असेल y1 + y2 अपॉन 2, म्हणजे दोघं y चे पॉइंट्सची बेरीज त्याला भागिले 2. पुन्हा दोघं y ची बेरीज त्याला भागिले 2. कळतंय, तेव्हा इथेच फॉर्म्युला येतो पुन्हा मिड पॉइंट फॉर्म्युला. मिड पॉइंट फॉर्म्युला काय बेटा, मिड पॉइंट फॉर्म्युला तू इथं लिहून दाखवलाच आहे, पुन्हा लिहून दाखवतो. x1 + x2 अपॉन 2 कॉमा y1 + y2 अपॉन 2. दोघं पॉइंट्सची बेरीज त्याला भागिले 2. x सोबत x ची ऍडिशन, y सोबत y ची ऍडिशन. हा जो मिड पॉइंट फॉर्म्युला आहे ना, हा मिड पॉइंट फॉर्म्युला कधी डायरेक्ट नाव दिलेलं असतं, कधी कधी आम्ही त्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर, परपेंडिक्युलर बायसेक्टर असं जरी नाव आलं तरी समजायचं की ते मिड पॉइंटच फॉर्म्युला आहे. म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टरचा फंडा आला तरी काय समजायचं बेटा, तो मिड पॉइंट फॉर्म्युलाच आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर असं नाव जरी आलं तरी समजायचं काय बेटा, तिथे मिड पॉइंट फॉर्म्युलाच यूज करायचा आहे. म्हणजे मिड पॉइंट फॉर्म्युला म्हटलं काय आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हटलं काय, दोघांचं मिनिंग कसं आहे बेटा, सेम. दोघांचं मिनिंग कसं आहे बच्चा लोक, सेम. ठीक आहे, बरं. आणि 2 पॉइंट असतील, पुन्हा मला लागणार कन्सेप्ट आहे, 2 पॉइंट असतील तर एम कसा काढायचा, y2 - y1 अपॉन x2 - x1. 2 पॉइंट दिलेले आहेत, त्याच्यानं तुला एम कसा निघतो, y2 - y1 अपॉन x2 - x1. ठीक आहे, हा पण एक मुद्दा आता पुढच्या गणितांमध्ये लागेल. पुढच्या गणितांमध्ये हा फंडा लागणार आहे, त्याच्यानंतर हा पण फंडा लागणार आहे, y2 - y1 अपॉन x2 - x1. ठीक आहे, चलो व्हिडिओ पॉज करा. हा मिड पॉइंट फॉर्म्युला आणि परपेंडिक्युलर बायसेक्टरचा फॉर्म्युला कन्सेप्ट लिहून घ्या. मिड पॉइंट फॉर्म्युला आणि परपेंडिक्युलर बायसेक्टरचा फंडा लिहून घ्या. मिड पॉइंट फॉर्म्युला आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर दोघांचं मिनिंग एकच आहे, ते प्लीज लिहून घ्या. ओके, इथे पण लिहून देतो बेटा मी. मिड पॉइंट फॉर्म्युला, मिड पॉइंट और परपेंडिक्युलर बायसेक्टर, मिड पॉइंट और परपेंडिक्युलर बायसेक्टर. काय बेटा, ब्रॅकेटच्या आतमध्ये x1 + x2 अपॉन 2 कॉमा y1 + y2 अपॉन 2. x1 + x2 अपॉन 2 आणि कॉमा y1 + y2 अपॉन 2. चलो अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल. ओके बेटा, चलो पुढचा सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म दिसून येईल, कॉपी करून घ्यायचं आहे. पुढचा सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म दिसून येईल, कॉपी करून घ्यायचं आहे. काय म्हणतो बेटा, फाइंड द इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन. पुन्हा इक्वेशन काढायची, कुणाची बेटा, स्ट्रेट लाईनची. फाइंड द इक्वेशन ऑफ अ लाईन कधी काढायची, आता कंडिशन्स काय म्हणते बघू तो.
लाईन विच इज परपेंडिक्युलर टू द, परपेंडिक्युलर दिलेलं आहे, परपेंडिक्युलर टू द लाईन, परपेंडिक्युलर टू द लाईन. कुठल्या लाईनला परपेंडिक्युलर आहे? 5x minus 2y is equal to 7. 5x minus 2y is equal to 7 and passes through the midpoint of line joining दोन पॉइंट्स दिलेले आहेत. कुठले बेटा? 2,7 and -4,1 and -4,1. आता इथे आपण फिगर पण काढू म्हणजे लक्षात येईल. ठीक आहे. बरं, एक परपेंडिक्युलर लाईन आहे. परपेंडिक्युलर म्हणजे स्ट्रेट आली लाईन. ठीक आहे. ही लाईन झाली, या लाईनीला ही लाईन परपेंडिक्युलर बेटा. ठीक आहे. त्या लाईनीची इक्वेशन कुठली बेटा? 5x minus 2y is equal to 7 अँड मिड पॉइंट. आणि अजून एक पॉइंट आहे जो की कुठे आहे बेटा? मिड पॉइंट आहे. पण कुठल्या दोघांचा मिड पॉइंट आहे बेटा? ते दोन पॉइंट दिलेले आहेत. ज्याचा जो मिड पॉइंट आहे तो मिड पॉइंट डायरेक्टली नाही दिलेला. जसं मागच्या सममध्ये पॉइंट देऊन दिला होता डायरेक्टली. आपल्याला एक पॉइंट दिला होता बेटा, तो डायरेक्ट भेटला होता आणि परपेंडिक्युलर याला होतं. ठीक आहे. परपेंडिक्युलरचा तो फंडा फॉलो करायचा, स्लोप काढायचा, मग स्लोपला उलटं करायचं. ठीक आहे. आणि पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह चिन्ह द्यायचं, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह चिन्ह द्यायचं. ठीक आहे. तो फंडा तर येणारच आहे. पण आता नवीन काय घडलं याच्यामध्ये? मागच्या याच्यामध्ये आपल्याला हा पॉइंट डायरेक्टली दिलेला होता, इथे आता डायरेक्ट नाहीये. तो काय म्हणतो बेटा? तो हा जो पॉइंट आहे ना, या दोन पॉइंटचा मिड पॉइंट असेल. हा जो पॉइंट आहे ना, ह्या दोन पॉइंटचा काय असेल? मिड पॉइंट. मग ते दोन पॉइंट्स कुठले कुठले बेटा? 2,7 आणि इथे -4,1. ठीक आहे. पहिले आपण एक एक काम करू. परपेंडिक्युलर लाईन गेला आहे बेटा, ह्या लाईनला परपेंडिक्युलर आहे, त्याच्यावर आधी स्लोप काढा, मग ऍक्च्युअल स्लोप काढा. ठीक आहे. आधी ते काढून घेऊ, मग पुढचं बघू. ठीक आहे. मग परपेंडिक्युलर टू द लाईन, परपेंडिक्युलर टू द लाईन. कुठल्या लाईनला परपेंडिक्युलर बेटा? 5x minus 2y is equal to 7. याला पुन्हा ह्या फॉर्म मध्ये ऍडजस्ट करायचं आहे. y is equal to mx plus c. मग 5x तसाच which is equal to 7 plus 2y. हा प्लस इकडे आला होती मायनस. 5x minus 7 is equal to 2y. म्हणजेच 2y is equal to 5x minus 7. ओके. हा 2 मल्टिप्लाय इकडे गेला होती डिवाइड. किती होऊन जाईल? y is equal to 5x minus 7 upon 2. तो 2 पुन्हा दोघांना काय होऊन जाईल बेटा? सेपरेट. तो 2 पुन्हा दोघांना सेपरेट. y इज इक्वल टू 5x अपॉन 2. ठीक आहे. मायनस 7 अपॉन 2. ठीक आहे. यालाच मी y इज इक्वल टू 5x अपॉन 2 प्लस ब्रॅकेटच्या आतमध्ये -7 अपॉन 2. मग आता कम्पेअर अबाव इक्वेशन, हे असं केलेलं बेटा आपण आधी. कम्पेअर अबाव इक्वेशन कोणासोबत बेटा? y इज इक्वल टू mx प्लस c. मग m इज इक्वल टू किती आला? 5 अपॉन 2. हा m भेटला, पण तुला ऍक्च्युअल स्लोप लागेल. ऍक्च्युअल स्लोप का? लाईन परपेंडिक्युलर आहे. लाईन परपेंडिक्युलर आहे म्हणून ऍक्च्युअल स्लोप 2 अपॉन 5 होऊन जाईल. प्लस इथं काय दिलं? मायनस. ऍक्च्युअल स्लोप भेटला. एकदा का तुला ऍक्च्युअल स्लोप भेटला की मग आता पॉइंट काढायचा. पॉइंट कुठल्या फॉर्म्युला बेटा? बाय युझिंग मिड पॉइंट फॉर्म्युला. मग बाय युझिंग मिड पॉइंट फॉर्म्युला दोघं x ची बेरीज त्याला भागिले 2. दोघं x ची बेरीज किती येईल? 2 अधिक वजा 4 त्याला भागिले 2. ओके. इथे कॉमा, पुन्हा 7 प्लस 1 त्याला डिवायडेड बाय 2. ओके. पुन्हा मग इथे 2 प्लस इंटू द ब्रॅकेट -4 त्याला डिवायडेड बाय 2. कॅल्क्युलेशन्स करा. 2 प्लस इंटू द ब्रॅकेट -4 ब्रॅकेट कम्प्लीट. -2 अपॉन 2 कॉमा 7 प्लस 1 8 अपॉन 2. पुन्हा इथे किती आलं बेटा? -1 कॉमा 4. हा मिड पॉइंट आला. हा काय झाला बेटा? मिड पॉइंट झाला. जो मिड पॉइंट आहे, जो मिड पॉइंट आलाय त्यालाच आपण आता x1 आणि y1 असं म्हणू. त्यालाच आपण आता काय म्हणू बेटा? x1 आणि y1. त्यालाच आपण काय म्हणू बेटा? आता x1 आणि y1. त्यालाच आपण आता काय म्हणू? x1 आणि y1. म्हणजे पहा, स्लोप पण भेटला, पॉइंट पण भेटला. स्लोप पण भेटला, पॉइंट पण भेटला. मग आता बाय युझिंग कुठलं बेटा? स्लोप पॉइंट फॉर्म. बाय युझिंग स्लोप पॉइंट फॉर्म, y minus y1 is equal to m into the bracket x minus x1.
y मायनस y1, y1 ची किंमत किती आहे 4 इज इक्वल टू m म्हणजे ऍक्च्युअल स्लोप असेल, लक्षात ठेवा हा m नाही आता, म्हणून याला चौकोनी केलं, याला चौकोनी नाही केलं, याला चौकोनी केलं का ऍक्च्युअल स्लोप लागेल. किती बेटा इथे -2/5 ब्रॅकेटच्या आतमध्ये x मायनस x1, x1 ची किंमत किती आहे -1, याला चौकोनी ब्रॅकेट मध्ये टाकतो. ठीक आहे. पुढे y मायनस 4 इज इक्वल टू -2/5 ब्रॅकेटच्या आतमध्ये x मायनस मायनस +1, 5 डिवाइडला तिकडे मल्टिप्लाय 5 into the bracket y minus 4 is equal to -2 into the bracket x plus 1. Okay, 5y minus 20 is equal to -2x minus plus -2. आता पुन्हा x ची टर्म एका साईडला, ठीक आहे, मायनस झाले इकडे आणा. 5y minus 20 plus 2x plus 2 is equal to 0. लिहिताना पहिले x ची टर्म 2x, मग पुन्हा y ची टर्म 5y -20 plus 2 किती बेटा -18. -18 is equal to 0 is the required equation of a straight line. Is the required equation of a straight line. ही इक्वेशन आली बेटा माझी कोणाची, स्ट्रेट लाईनची. किती आली 2x plus 5y मायनस. ओके, ह्या सम मध्ये बेटा आपण मिड पॉइंट फॉर्म्युलाचा कन्सेप्ट बघितला. महत्वाचा थोडासा वेगळं काय होतं ते या गणितामध्ये मिड पॉइंट फॉर्म्युलाचा नवीन कन्सेप्ट आपण बघितलाय. ठीक आहे. आता पुढच्या गणितामध्ये बेटा मी हा एक कन्सेप्ट यूज करणार आहे, m इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. ठीक आहे. पुढच्या गणितामध्ये त्याच्या पुढच्या सम मध्ये मी हा पण कन्सेप्ट यूज करेल, मिड पॉइंट फॉर्म्युलाचा पण कन्सेप्ट यूज करेल. लक्षात येत आहे. म्हणजे पहा ह्या गणितामध्ये फक्त मी मिड पॉइंट फॉर्म्युला यूज केला. ठीक आहे. पुढच्या गणितामध्ये मी हा कन्सेप्ट यूज करेल, ह्या कन्सेप्टने मी स्लोप काढेल. ठीक आहे. आणि त्याच्या पुढच्या सम मध्ये हा पण कन्सेप्ट यूज करेल, म्हणजे ह्या फॉर्म्युलाने स्लोप काढेल आणि मिड पॉइंटचा पण फॉर्म्युला यूज करेल. ठीक आहे. मी आत्तापासूनच तुमच्या डोक्यात घुसून दिले की सम्स आता पुढचे कसे असणार आहेत. ठीक आहे. चलो, इमेजच्या फॉर्म मध्ये सम दिसेल, कॉपी करून घ्यायचंय. इमेजच्या फॉर्म मध्ये सम दिसेल, कॉपी करून घ्यायचंय. काय म्हणतोय बेटा, समते पहा. अपेक्षा ठेवतो सम झाला असेल, अपेक्षा ठेवतो सम झाला असेल. फाइंड द इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू. फाइंड द इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू. पासिंग कशातून पास होतोय बेटा, पासिंग थ्रू द पॉइंट. पासिंग थ्रू कुठला बेटा 4,3. पासिंग थ्रू द पॉइंट 4,3 अँड परपेंडिक्युलर to the line joining by the points and perpendicular to the line joining by the points कुठले बेटा 1,3 and 2,7. 1,3 and 2,7. पहिले तर आपण फिगर काढू, ते बघा. ठीक आहे. पासिंग थ्रू द पॉइंट म्हणतोय, सपोज ही लाईन आहे, हा पॉइंट आहे 4,3 आला. ठीक आहे. त्याच्यानंतर आणि अजून त्यांनी काय सांगितलं बेटा, अँड परपेंडिक्युलर काढली टू द लाईन जॉईनिंग बाय द पॉइंट्स, ज्याच्यामुळे पॉइंट्स कुठले बेटा 1,3 आहे आणि 2,7 आहे. आता ना बेटा सम्स मध्ये खूप मुलांना प्रश्न पडतो, सर फिगर अपेक्षित असते का, तर नाही, जमली तर काढा, नाहीतर नाही काढली तरीही चालते. ठीक आहे. ओके. आता बेटा याचा तो असं म्हणतोय का की परपेंडिक्युलर टू द लाईन जॉईनिंग बाय द पॉइंट्स असं म्हटलंय. परपेंडिक्युलर मग तो पॉइंट इथं पण असू शकतो, पण तो कुठेही त्यांनी मिड पॉइंट म्हटलंय का. सपोज मी पॉइंट इथे घेतला 2,7, तो म्हणतोय का बेटा मिड पॉइंट मधून पास होतोय असं म्हणतोय का तो, नाही. ह्या लाईनीला परपेंडिक्युलर आहे, पण त्याच्यावरचे पॉइंट्स तुला मी देतोय, पण कुठेही मिड पॉइंट असा शब्द नाही आलाय, कुठेही मिड पॉइंट असा शब्द नाही आलाय, किंवा परपेंडिक्युलर बायसेक्टर असाही शब्द नाही आलेला आहे. जर परपेंडिक्युलर बायसेक्टर पण नाहीये शब्द, मिड पॉइंट पण शब्द नाहीये, तर मिड पॉइंट फॉर्म्युला वापरायचाच नाही. लक्षात आलं. नीट ऐका काय सांगतोय. आता इथे जे मी या कन्सेप्ट साठी बोलतोय तो मला काय म्हणतो बेटा, फक्त परपेंडिक्युलर बायसेक्टर असा शब्द नाही वापरला. मागच्या गणितामध्ये मिड पॉइंट असा शब्द कंपल्सरी होता, म्हणून मी इथला पॉइंट काढताना मिड पॉइंट फॉर्म्युला यूज केला. ठीक आहे. ह्या गणितामध्ये तो कुठेही मिड पॉइंट पण शब्द वापरत नाहीये, परपेंडिक्युलर बायसेक्टर पण असा शब्द वापरत नाहीये, पण तरीही तो इथून पॉइंट पास होतोय. राईट. बर, मला तो पॉइंट दिलेला आहे त्यांनी ऑलरेडी.
जर पॉईंट ऑलरेडी दिलेला आहे तर मला सेकंड महत्वाची गोष्ट पाहिजे, तो म्हणजे असतो स्लोप. तो म्हणजे काय असतो? स्लोप. मग स्लोप कसा काढायचा? स्लोप काढण्यासाठी माझ्याकडे जर 2 पॉइंट असतील तर स्लोप मला काढता येतो. जर 2 पॉइंट असतील तर स्लोप मला काढता येतो. मागच्या गणितामध्ये काय झालं? बेटा, तुम्हाला तिथे परपेंडिक्युलर टू द लाईन असं म्हटलेलं होतं आणि ती लाईनची इक्वेशन दिलेली होती. ती म्हणजे किती होती बेटा? 5x. ठीक आहे, 2 मिनिटं फक्त. ती लाईन कुठली होती? 5x - 2y = 7. आपण याच्यावरून स्लोप काढला होता. ह्या लाईनीच्या इक्वेशनवरून आपण त्याला ह्या फॉर्म मध्ये ऍडजस्ट केलं आणि मग त्याच्यावरून स्लोप काढला. राईट. इथे मी स्लोप कसा काढतोय? बाय युझिंग हा फॉर्म्युला y2 - y1 x2 - x1. मागच्या गणितामध्ये स्लोप जो काढला तो मी त्याला ह्या फॉर्म मध्ये ऍडजस्ट केला, मग मला m भेटला, मग मी ऍक्च्युअल स्लोप काढला. ह्या गणितामध्ये माझ्याकडे 2 पॉइंट अवेलेबल आहेत. तो मिड पॉइंट पण शब्द नाही म्हणत आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर पण म्हणत नाहीये, पण ऑटोमॅटिकली मला त्याने 2 पॉइंट दिलेले आहेत. जर 2 पॉइंट दिलेली असतील, मिड पॉइंट पण शब्द नाहीये, परपेंडिक्युलर बायसेक्टर पण शब्द नाहीये, असे दोघेही शब्द नसतील तर तुला m ची किंमत भेटते बाय युझिंग y2 - y1 x2 - x1. आणि इथे पॉइंट बद्दल बोलायला गेलं तर आपण मागच्या वेळेस आपण मिड पॉइंटनी पॉइंट काढायचो. राईट. मिड पॉइंटनी काय काढायचो? पॉइंट. आणि या इक्वेशनने आपण काय काढायचो? स्लोप. मी मुद्दाहून मागचं सम आणि हे सम कंपॅरिझन वाईज समजवतोय, नीट लक्षात घ्या. ठीक आहे. मागच्या सम मध्ये मी इथे वाटलं तर नीटच लिहून घेतो. मागच्या सम मध्ये 5x मायनस किती होतं बेटा? 2y = 7. ठीक आहे. याला परपेंडिक्युलर होतं, मग आपण याला ऍडजस्ट केलं y = mx + c ह्या फॉर्म मध्ये, आणि मग आपण ऍक्च्युअल स्लोप काढला. येस. मग आपण काय काढला बेटा? ऍक्च्युअल स्लोप भेटून गेला. ठीक आहे. पॉइंट जे काही उडले होते आणि मिड पॉइंट त्यांनी सांगितलं होतं. मिड पॉइंट स्पष्टपणे म्हटलं होतं, तो मिड पॉइंट आहे. मिड पॉइंट कोणाचा? 2,7 अँड अजून एक काय बेटा? -4,1. याचा मिड पॉइंट घे. मग याच्यावरून एक पॉइंट काढला, त्याला मी नाव देऊन दिलं. पॉइंट काय होते बेटा आपले? पॉइंट किती आले होते? -1,4. -1,4 असे पॉइंट होते बेटा. आठवतंय? बघा थोडंसं मागचं. -1,4 असे पॉइंट होते. 2 - 2 7 काढ. -1,4 असा पॉइंट होता आपला तो. ठीक आहे. फाईन. म्हणजे इथे पॉइंट मला भेटलेला होता, याच्यावरनं मी ऍक्च्युअल स्लोप काढला. इथे मला तो पॉइंट डायरेक्ट दिलेला आहे आणि याच्यावरनं मी ह्या पॉइंट्सवरनं काय काढतोय? स्लोप काढतोय. मागचं गणित हे गणित फरक कळतोय? मागच्या गणितामध्ये तुम्हाला हा इक्वेशन दिलेली होती, त्याच्यावर तू y = mx + या फॉर्म मध्ये ऍडजस्ट केलं, त्याच्यावर तुला ऍक्च्युअल स्लोप भेटला. आणि मिड पॉइंट कशाचा आहे? तो स्पष्टपणे मिड पॉइंट म्हणत होता, म्हणून ह्या 2 पॉइंटवरून मी मिड पॉइंट काढला. मग बाय युझिंग स्लोप आणि पॉइंट, बाय युझिंग स्लोप पॉइंट फॉर्म. इथे काय घडतंय? इथे मला पॉइंट दिलेला आहे. ठीक आहे. आणि हे जे 2 पॉइंट्स आहेत यालाच आपल्याला काय म्हणता येईल? x1 y1 x2 y2. ठीक आहे. यालाच काय म्हणता येईल? x1 y1 x2 y2. याच्यावरनं तू काय काढशील बेटा? आता m. याच्यावरनं काय काढशील? m. नाव m = फॉर्म्युला किती आहे? y2 - y1 अपॉन खाली x2 - x1. ओके. y2 - y1 7, y2 ची किंमत, y1 ची किंमत 3, त्याला डिवाइडेड बाय x2 2 मायनस x1 1. किती आलं? 7 - 3 4 आणि 2 - 1 1, म्हणजेच किती आलं? 4/1. ही कुठली किंमत झाली बेटा? m ची. पण मला ऍक्च्युअल स्लोप लागेल. परपेंडिक्युलर ती लाईन काय बेटा? परपेंडिक्युलर आहे. मग ऍक्च्युअल स्लोप ची किंमत किती येईल बेटा? ऍक्च्युअल स्लोप = याला उलट केलं प्लस असेल तर मायनस, प्लस चिन्ह नाही तर किती आलं? मायनस. म्हणजे ऍक्च्युअल स्लोप पण भेटला. बेटा. पॉइंट माझ्याकडे ऑलरेडी दिलेला आहे 4,3. यालाच मी काय म्हणू शकतो आता? x1 आणि y1. मग बाय युझिंग कुठला फॉर्म बेटा? आता स्लोप पॉइंट फॉर्म. बाय युझिंग स्लोप पॉइंट फॉर्म. स्लोप पॉइंट फॉर्म काय असतो? y - y1 = m into the bracket x minus x1. y minus y1 ची किंमत 3 = m. स्लोप म्हणजेच m आहे बेटा. -1/4 x minus x1 ची किंमत किती बेटा? 4. डिवाइडला इकडे आला मल्टिप्लाय. 4 into the bracket y minus 3 = -1 into the bracket x minus 4. 4y minus 12. कळालं बेटा? हा याला मल्टिप्लाय, त्याच्यानंतर विच इज इक्वल टू -x, पुन्हा याला मल्टिप्लाय झालं,
आणि मायनस मायनस प्लस 4. पुन्हा टर्म इकडे आणा. 4y मायनस 12 प्लस एक्स मायनस 4 इज इक्वल टू 0. लिहिताना पहिले x ची टर्म, मग y ची टर्म. ठीक आहे. -16 is equal to 0. मग कॉन्स्टंट is the equation of a straight line. Is the equation of a straight line. Is the equation of a straight line. कन्सेप्ट कळाला बेटा. मागच्या गणितामध्ये मिड पॉइंटचा फॉर्म्युला, ह्या गणितामध्ये हा फंडा, ह्या गणितामध्ये हा फंडा. ठीक आहे. y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 चा फंडा. मागच्या गणितामध्ये मिड पॉइंटचा फॉर्म्युला, ह्या गणितामध्ये y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 चा फंडा. व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्ममध्ये दिसून येईल, कॉपी करून घ्या. पुढचं सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्ममध्ये दिसून येईल, कॉपी करून घ्या. आता ह्या सम मध्ये बेटा मिड पॉइंट पण फॉर्म्युला आणि हा पण फंडा दोघांचा मिक्स होईल. आता पुढच्या गणितामध्ये मिड पॉइंटचा पण फॉर्म्युला आणि हा पण फंडा, दोघं फंडे मिक्स होतील. ठीक आहे. काय म्हणतोय बेटा, फाइंड द इक्वेशन ऑफ अ लाईन, फाइंड द इक्वेशन ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ लाईन. पहिले तर परपेंडिक्युलर बायसेक्टर आला बेटा. परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजेच ब्रॅकेट मध्ये लिहून ठेवा, मिड पॉइंट असतं. परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजेच काय असतं, मिड पॉइंट असतं. पुढे ऑफ द लाईन जॉईनिंग बाय द पॉइंट्स. पॉइंट्स दिलेले आहेत. पॉइंट्स कुठले कुठले आहेत बेटा, -2,3 -2,3 and 8, -1 8, -1 -2,3 and 8, किती बेटा -1. आधी फिगर बघून घ्या. आता काय होईल बेटा, ही लाईन आहे सपोज, ह्या लाईनची मला इक्वेशन काढायची आहे. ही लाईन परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे दोघींकडनं डिस्टन्स सेम असेल, म्हणजे हा 100% मिड पॉइंट होणार. मागच्या गणितामध्ये दोघही शब्द नव्हते, मिड पॉइंट पण शब्द नव्हता, परपेंडिक्युलर बायसेक्टर पण शब्द नव्हता. ठीक आहे. म्हणून एक्झॅक्ट मला तो मध्य घेता आला नाही. या गणितामध्ये मध्य घेता येईल का, परपेंडिक्युलर बायसेक्टर असा शब्द आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर असा शब्द आहे. पॉइंट्स कुठले बेटा, -2,3 आणि इथे 8,1 -1. याला आपण घेऊ x1 y1, याला घेऊ x2 y2. आता पहिले तर मिड पॉइंट पण काढायचा. आता मिड पॉइंट साठी मिड पॉइंट फॉर्म्युला, मिड पॉइंट साठी मिड पॉइंट फॉर्म्युला. मिड पॉइंट फॉर्म्युला किती असतो, x1 प्लस x2 अपॉन 2 म्हणजे -2 प्लस 8 अपॉन 2, त्याला डिवायडेड बाय पुढे किती 3 प्लस इंटू द ब्रॅकेट -1 अपॉन 2. ओके. मग मिड पॉइंट पुन्हा कॅल्क्युलेशन्स करा. -2 प्लस 8 -2 प्लस 8 किती आलं बेटा 6 डिवायडेड बाय 2, त्याला डिवायडेड बाय पुन्हा 3 प्लस ब्रॅकेटच्या आतमध्ये -1 ब्रॅकेट कम्प्लीट 2 अपॉन 2. पुन्हा आता इथे कॅल्क्युलेशन्स करा. 3,1. ठीक आहे. 3, किती आलं बेटा 1. हा काय झाला त्याचा मिड पॉइंट. मिड पॉइंट किती आला बेटा इथे लिहून घेतो 3,1. मिड पॉइंट भेटला. मिड पॉइंट भेटला. आता तुला स्लोप पण काढता येईल. स्लोप कसं काय बेटा, स्लोप साठी y2 मायनस y1 आणि अपॉन x2 मायनस x1. मग आता फॉर स्लोप m इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. पुन्हा y2 ची किंमत -1 मायनस y1 ची किंमत 3, त्याला डिवायडेड बाय x2 ची किंमत 8 मायनस x1 ची किंमत -2. चलो करा कॅल्क्युलेशन. -4 अपॉन 8 मायनस मायनस प्लस 2 म्हणजे 10. 4 डिवायडेड बाय 10. 2 जा 4, 2 5 जा 10 म्हणजे -2 अपॉन 5. ही कुठली झाली m ची किंमत. बट द लाईन इज परपेंडिक्युलर. Therefore actual slope किती बेटा 5 अपॉन 2. मायनस असेल तर प्लस करा, प्लस असेल तर मायनस करा. उलट केला आधी
मायनसचं प्लस प्लसचं मायनस, हे मायनस होतं हे काय झालं प्लस. ऍक्च्युअल स्लोप पण भेटला, पॉईंट पण भेटला. पॉईंट जो असतो त्यालाच मी x1 y1 असं नाव देतो. मग स्लोप पण भेटला, पॉईंट पण भेटला. बाय युझिंग स्लोप पॉईंट फॉर्म. बाय युझिंग स्लोप पॉईंट फॉर्म. काय असतो स्लोप पॉईंट फॉर्म? y minus y1 is equal to m into the bracket x minus x1. y minus y1 ची किंमत 1 which is equal to m ची किंमत 5 upon 2 x minus x1 ची किंमत 3. ओके, डिवाइड लेकर आला मल्टीप्लाय 2 into the bracket y minus 1 is equal to 5 into the bracket x minus 3. हा याला मल्टीप्लाय, हा याला मल्टीप्लाय, हा याला मल्टीप्लाय, हा याला मल्टीप्लाय. किती होईल बेटा? 2y minus 2 which is equal to 5x minus 15. सगळ्याला तिकडे घेऊन जा. ऑलरेडी x ला पॉझिटिव्ह आहे बेटा, x ला आपल्याला पॉझिटिव्हच लागतं. सगळ्याला तिकडे घेऊन जा. मग 0 which is equal to 5x minus 15 minus 2y plus 2. 0 which is equal to 5x minus 2y minus 15 plus 2 minus 13. म्हणजेच 5x minus 2y minus 13 is equal to 0 is the required equation of a straight line. Is the required equation of a straight line. ही इक्वेशन झाली बेटा कोणाची? स्ट्रेट लाईनची. चलो व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. गणित करायला बेटा आता पहा दोघी फंडे, मिड पॉईंटचा पण फंडा यूज केला, स्लोपसाठी हा फंडा यूज केला. y2 minus y1 upon x2 minus x1 आणि मग बाय युजिंग स्लोप पॉईंट फॉर्म. म्हणजे पहा दोनच पॉईंट होते, दोन पॉईंट वरनं मिड पॉईंट काढला आणि मग त्याच्यावरनं स्लोप पण काढला. त्याच्यावरनं काय काढला बेटा? स्लोप पण काढला. ठीक आहे, चलो व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं गणित बेटा अशा स्टाईलचं, सेम स्टाईलचं बेटा पुढचं सम. ठीक आहे, इमेजच्या फॉर्म मध्ये दिसेल, कॉपी करून घ्यायचं आहे. इमेजच्या फॉर्म मध्ये कॉपी करून घ्यायचं आहे. ओके, काय म्हणते बेटा? फाइंड द इक्वेशन ऑफ अ परपेंडिक्युलर बायसेक्टर. पुन्हा परपेंडिक्युलर बायसेक्टर. परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजेच मिड पॉइंट. परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजेच काय आलं बेटा? मिड पॉइंट आलं. ऑफ द लाईन जॉईनिंग द पॉइंट्स. पॉइंट्स कुठले आहेत बेटा? बघा 8,1 8,1 अँड 2,-7. ओके, पहा ही लाईन झाली. ठीक आहे, पुन्हा आता हे दोन पॉइंट्स होतील. हा एक पॉइंट आणि हा एक पॉइंट. इथे कुठला आहे बेटा? 8,1 आणि इथे 2,-7. याचा मिड पॉइंट काढायचा आहे. राईट, याचा काय काढायचा? मिड पॉइंट. परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणतोय म्हणजेच मिड पॉइंट आला. मग आता मिड पॉइंट फॉर्म्युला. मिड पॉइंट काय म्हणतो? 8 + 2 त्याला डिवायडेड बाय 2, 1 प्लस इंटू द ब्रॅकेट -7 त्याला डिवायडेड बाय 2 विच इज इक्वल टू 8 + 2 10/2 कॉमा किती बेटा? -6/2. म्हणजेच इथे किती आलं? 5, -3. हे कुठलं आलं बेटा? मिड पॉइंट. मिड पॉइंट भेटलं. पुढे आता काय काढायचं आहे? फॉल्स स्लोप. आता स्लोप काढायचा. स्लोपसाठी m इज इक्वल टू y2 - y1 अपॉन x2 - x1. याला x1 y1 असं म्हणा, याला x2 y2 असं म्हणा. y2 - y1 ओके, y2 - y1 आपण खाली किती? x2 - x1 x2 - x1. y2 ची किंमत किती बेटा? -7 मायनस y1 ची किंमत 1 त्याला डिवायडेड बाय x2 ची किंमत 2 मायनस x1 ची किंमत 8. चलो किती आली इथे? -8/-6. ठीक आहे, मग 2 4 जा 8, 2 3 जा 6 म्हणजे -4/-3. मायनस कॅन्सल म्हणजेच 4/3. ही कोणाची किंमत झाली? m ची. मग ऍक्च्युअल स्लोप याचं उलटं करायचं. उलटं केलं प्लस असेल तर मायनस चिन्ह. राईट, प्लस होतं मग काय आलं बेटा? मायनस चिन्ह, ऑपोजिट साईड. ठीक आहे, मग आता पॉईंट पण भेटला, मिड पॉईंट पण भेटला, पॉईंट भेटला म्हणजे आणि स्लोप भेटला. मग बाय युझिंग मागच्या सारखंच बेटा,
बाय युझिंग कुठला फॉर्म बेटा स्लोप पॉइंट फॉर्म बाय युझिंग स्लोप पॉइंट फॉर्म काय सांगतो स्लोप पॉइंट फॉर्म y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू द ब्रॅकेट x मायनस x1 y मायनस y1 y1 ची किंमत -3 इज इक्वल टू m ची किंमत -3 अपॉन 4 ब्रॅकेटच्या आतमध्ये x मायनस x1 x1 ची किंमत किती आली बेटा 5 चलो डिवाइड इकडे आला मल्टिप्लाय y मायनस मायनस +3 -3 अपॉन 4 ब्रॅकेटच्या आतमध्ये x मायनस 5 डिवाइड इकडे आला मल्टिप्लाय 4 इंटू द ब्रॅकेट y प्लस 3 इज इक्वल टू -3 इंटू द ब्रॅकेट x मायनस 5 किती येईल बेटा इथे हा याला मल्टिप्लाय 4y प्लस 12 विच इज इक्वल टू हा याला मल्टिप्लाय -3x मायनस मायनस प्लस 15 याला सगळ्याला इकडे आणू बेटा का याला मायनस आहे ना त्याला प्लस हवं मग 4y प्लस 12 प्लस 3x मायनस 15 इज इक्वल टू 0 लिहिताना पहिले x ची टर्म मग y ची टर्म मग कॅल्क्युलेशन -3 इज इक्वल टू 0 3x प्लस 4y -3 इज इक्वल टू 0 इज द इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन ही झाली बेटा इक्वेशन कोणाची स्ट्रेट लाईनची चलो व्हिडिओ पॉज करा गणित लिहून घ्या आणि गणित लिहून घ्या बेटा पटापट व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या ओके व्हिडिओ पॉज करा गणित लिहून घ्या अपेक्षा ठेवतो झालं असेल ठीक आहे चारही गणित बेटा महत्वाचे होते पहिले मी मिड पॉईंटचा फॉर्म्युला बघितला मग y2 मायनस y1 आपण x2 मायनस x1 या कन्सेप्टवरती आणि मग मिड पॉईंट आणि ह्या कन्सेप्टवरती दोन गणितं बघितले मिड पॉईंट आणि ह्या कन्सेप्टवरती दोन गणितं ठीक आहे आत्ताचे 4 गणितं सगळ्यात इम्पॉर्टंट ठीक आहे आता पुन्हा इमेजच्या फॉर्ममध्ये क्वेश्चन दिसून येईल बेटा कॉपी करून घ्यायचंय पुन्हा आता इमेजच्या फॉर्ममध्ये क्वेश्चन दिसून येईल कॉपी करून घ्यायचंय मागचं सम लिहिलं नसेल तर प्लीज थोडं मागे जा आणि नंतर कॉपी करून घ्या बेटा व्हिडिओ पॉज करून तेवढं गणित लिहून घ्या ओके काय म्हणतो बेटा आता पहा फाइंड द इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द पॉइंट दिलेला आहे पॉइंट किती म्हणतो बेटा 6,5 and parallel to the line which makes an intercept of intercept दिलेत बेटा कुठला बेटा intercepts कुठले दिलेत intercepts 2 and 4 on coordinate axis म्हणजे दोन इंटरसेप्ट आहेत बेटा हा साहजिक x इंटरसेप्ट असेल x इंटरसेप्ट म्हणजेच a असतो म्हणजेच 2 किंमत आली y इंटरसेप्ट म्हणजेच b असतो किती किंमत आली बेटा 4 ठीक आहे माझ्याकडे आता पॉइंट आहे पा वाटल्यास तर फिगर काढून घेऊ ठीक आहे पॉइंट दिलेला आहे पॉइंट किती म्हणतोय तो 6,5 म्हणजेच x1 आणि y1 आहे माझ्याकडे ठीक आहे ज्याला पॅरलल आहे त्याचा मला स्लोप काढावा लागेल स्लोप कसं काय काढणार इंटरसेप्ट तुला दिलेत ना इंटरसेप्ट वरून आधी इक्वेशन काढ त्याच्यावर त्याला मग कंपेअर कर y mx + c त्याच्यावर तुला m भेटेल लक्षात येत आहे मग ॲज a is equal to 2 and b is equal to 4 therefore x upon a plus y upon b is equal to 1 मग x upon 2 plus y upon 4 is equal to 1 चलो लसावी काढायचा 4 दुने 8 4x plus 2y is equal to 1 म्हणजेच 4x plus 2y is equal to किती आलं बेटा 8 राईट आता मला याला कंपेअर कोणासोबत करायचं y is equal to mx plus c मग त्या फॉर्म मध्ये आणावं लागेल मग 2y इथंच ठेव ठीक आहे 8 minus 4x म्हणजेच 2y is equal to -4x plus 8 लिहितो चालेल पहिले लिहिताना पॉझिटिव्ह मग निगेटिव्ह तिथल्या तिथे झालं होतोय म्हणून साइन चेंज नाही झाले तिथल्या तिथे झालं होतोय म्हणून साइन चेंज नाही झाले मग y is equal to 4x plus 8 त्याला डिवाइडेड बाय 2 मग y is equal to -4x upon 2 plus 8 upon 2 आता हे खूप वेळेस झालंय बेटा 2 1 2 2 2 4 म्हणजेच -2x plus 2 1 2 2 4 जाईल म्हणजेच 4 y is equal to -2x plus 4 compare above equation कोणासोबत बेटा y is equal to mx plus c therefore
एम इज इक्वल टू किती आलं -2 ॲक्च्युअल पॅरलल आहे. हां आता ही लाईन याला पॅरलल आहे बेटा, मग ॲक्च्युअल स्लोप तोच होईल, चेंज होईल का? परपेंडिक्युलर असेल तर उलट आणि मायनसचं प्लस प्लसचं मायनस होतं, पॅरलल आहे. बट द लाईन इज पॅरलल, therefore ॲक्च्युअल स्लोप जो आहे तोच राहील, मग बाय युजिंग आता स्लोप पण आहे आणि हा माझ्याकडे पॉइंट पण, याला मी लिहून देतो मोठ्या अक्षरामध्ये x1 आणि याला y1. बाय युजिंग स्लोप पॉइंट फॉर्म, काय असतो? y मायनस y1 इज इक्वल टू एम इंटू द ब्रॅकेट x मायनस x1. y मायनस y1 ची किंमत 5, ओके, m ची किंमत -2, x मायनस x1 ची किंमत 6. y मायनस 5 इज इक्वल टू -2x मायनस मायनस प्लस 12, सगळ्याला इकडे आणा. y मायनस 5 प्लस 2x मायनस 12 इज इक्वल टू 0. लिहिताना पहिले x ची किंमत मग y ची, या दोघांचे कॅल्क्युलेशन्स. -17 इज इक्वल टू 0 is the required equation of a straight line. 2x plus y minus 17 is equal to 0. 2x plus y minus 17 is equal to 0 is the required equation of a straight line. चलो व्हिडिओ पॉज करायचा, गणित लिहून घ्यायचं आहे. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. उद्या बेटा थोडेसे वेगळे फॉर्म्युले चालू होते आणि त्याच्यावरती सम्स असते. डिस्टन्स फॉर्म्युला त्याला म्हणतो आम्ही. डिस्टन्स म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायला किंवा पॅरलल मधल्या दोन लाईनी पॅरलल असतील त्याच्यामधलं डिस्टन्स काढायचं. परपेंडिक्युलर डिस्टन्स फॉर्म्युला, पॅरलल लाईन डिस्टन्स फॉर्म्युला आणि अजून थीटा काढण्याचे पण वेगवेगळे फंडे आहेत, ते पण आपण बघणार आहे. ते आपण उद्याच्या कन्सेप्टमध्ये. उद्या टोटली गणित वेगळे चालतील बेटा. उद्या नवीन फॉर्म्युले पण येतील आणि त्याच्यावरती सम्स चालतील बेटा. ठीक आहे, ओके बच्चा लोग, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू, गुड डे.